महिलांसाठी फार आनंदाची बातमी आहे, पण या कोणत्या महिलांसाठी ही आनंदाची बातमी आहे ते आपण पाहूया. 4 नोव्हेंबर 2025चा हा शासन निर्णय आहे, ज्यामध्ये कॅप्टिव्ह मार्केट योजनाकरिता सन 2025-26मध्ये निधी खर्च करण्यास प्रशासकीय मंजुरीही देण्यात आलेला आहे. तर काय हा शासन निर्णय आहे ते आपण समजावून घेऊया. बघा, दिनांक 2 जून 2023च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 मधील परिच्छेद क्रमांक 11 नुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबियांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब प्रतिवर्ष एक साडी भेट देण्याची कॅप्टिव्ह मार्केट योजना संदर्भ क्रमांक 2 मध्ये नमूद दिनांक 10/11/2023च्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित नवी मुंबई ही नोडल संस्था नेमण्यात आली आहे. साड्यांचे वितरण लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रास्त भाव दुकानांमधून करण्यात येत आहे. सदर योजनेकरता साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाला महाराष्ट्र राज्य शासनाच्याकडून देण्यात येणार आहे. तदनंतर संबंधितांना देयके अदा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची असेल. तर बघा, ही एकंदरीत प्रस्तावनामध्ये त्याने काय म्हटलेलं आहे, तर ही जी कॅप्टिव्ह मार्केट योजना आहे ती कशा संदर्भामध्ये आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल की प्रतिवर्ष एका कुटुंबाला एक साडी ही दिली जाते. कोणाला तर अंत्योदय शिधापत्रिकाधारक जे आहेत त्यांना ही साडी दिली जाते. तर आता शासनाने या संदर्भामध्ये काय निर्णय घेतलेला आहे, तर बघा, सन 2024-25 व 2023-24 व 24-25 याकरता निश्चित केलेल्या पुरवठादार संस्थांनी सूचित पॅनलतील संस्थांकडून शासनाकडील विहित केलेल्या साड्यांच्या तपशीलनुसार साड्यांचा पुरवठा करण्यासाठी उत्पादन करण्यास तसेच सदर योजनेकरता अर्थसंकल्पित केलेला 100 कोटी निधींपैकी 99.66 लाख इतका निधी खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे यासाठी किती तर 100 कोटींचा निधी हा मान्यता दिलेला आहे. म्हणजे 99.96 लाख एवढा निधी हा मंजूर देण्यात आलेला आहे. आणि आता ही वाटप कशा पद्धतीने केले जाणार आहे, तर बघा, सदर निधी या योजनेअंतर्गत साड्यांचे कापडी पिशव्यांचे उत्पादन, वाहतूक व जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली व इतर खर्च या प्रयोजनासाठी खर्च करण्यात येणार आहे. आता दुसरं त्याने काय म्हटलेलं आहे, तर सदर योजनेची नोडल संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे सदर योजनेसाठी ई-निविदाद्वारे निश्चित केलेल्या पॅनलमधून संस्थांकडून साड्यांचे उत्पादन करावे व सदर साड्यांचे वाटप दिनांक 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन ते 14 एप्रिल 2026 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणाच्या दरम्यान संदर्भ क्रमांक 5 मध्ये नमूद केलेल्या 27/10/2025च्या पत्रान्वये महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या संकेतस्थळामधील माहितीनुसार अंदाजित किती म्हणजे किती तर 24,82,242 इतक्या अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबियांना साड्यांचे वाटप अन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभागातील राज्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत करावे. म्हणजे ही कधी वाटप केले जाणार आहे, तर बघा, हे वाटप कधी केले जाणार आहे, तर 26 जानेवारी 2026 पासून ते 14 एप्रिल 2026 या दरम्यानमध्ये हे साडींचं वाटप हे केले जाणार आहे. तर मित्रांनो, दुसरं याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी बघा, तर महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने निश्चित केलेला पुरवठादार संस्थांची सूची पॅनल व दर करारास सन 2025-26 या एका वर्षाकरता मुदतवाढ दिली असल्यानं प्रति नग साडीचा L1 दर महामंडळाच्या सेवा शुल्कासहित 355 अधिक 5% GST इतका दर निश्चित केलेला आहे. म्हणजे ही जी साडी ती कितीने खरेदी केली जाणार आहे, 355 रुपयाने प्लस GST. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ज्या कोणी आता ज्या अंत्योदय योजनेच्या लाभार्थी आहेत महिला, त्यांना प्रत्येकाला ही साडी वाटप ही केली जाणार आहे. तर एकंदरीत